एका राजानं त्याच्या मुलीसाठी स्वयंवर ठेवला आणि सांगितलं की 20 पर्यंत आकडे मोजायचे, पण ते आकडे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकानं मोजायचे आणि ज्याला कोणाला ते जमेल आणि माझ्या मुलीला ते आवडलं पाहिजे तर ती त्याच्या गळ्यात माळ घालेल. अनेक लोक आली, कोणाला काही जमलं नाही. एक वारकरी होता, त्याला वाटलं चला आपण प्रयत्न करून बघू. तो तिथं गेला, सगळेजण त्याच्याकडे असे बघायला लागले, पण त्यालाही संधी राजानं दिली. 20 पर्यंत आकडे त्या पोरीच्या मनाप्रमाणे मोजायचे होते. त्यानं सुरुवात केली. ती 1 म्हटल्याबरोबर तो म्हटला जगामध्ये एक देव आहे. 20 पर्यंत आकडे मोजायचे तिच्या मनाप्रमाणे. जगामध्ये एक देव आहे, 2 ब्रह्म आणि माया, 3 सत्व रज तम, 3 गुण आहेत, 4 वेद आहेत, 5 पंचमहाभूत आहेत, 6 शास्त्र आहेत, 7 सप्तलोक सप्तपाताळ सप्तस्वर आहेत, 8 अष्टवसू आहे, 9 नवविधा भक्ती आहे, 10 दिशा आहेत, 11 एकादश रुद्र आहे, 12 राशी आहेत, 13 धनतेरस मुहूर्त आहे, 14 विद्या आहेत, 15 तिथी आहेत, 16 संस्कार आहेत, 17 शृंगार आहेत, 18 पुराणं आहेत, 18 पर्यंत गाडी नॉनस्टॉप. पण 19 म्हटल्यावर जरा गडबडलं, त्याला माहित नव्हतं 19 काय. पण हुशार इतका होता, म्हटला 19वी तू आणि 20वा मी. टाळ्याच पडल्या काय, तिनं गळ्यातच माळ घातली. ज्याला समयासी सादर व्हावे, समय कल्ला त्याच्या जगण्याचं कल्याण आहे.